स्कूल आईडी घोटाले में निर्दोष शिक्षकों का वेतन रोका। वेतन भुगतान की मांग को लेकर प्रदर्शन तेज। स्कूल आईडी घोटाले की चल रही जांच के बीच आज शिक्षकों और गैर शिक्षण कर्मचारियों ने अपने वेतन भुगतान की मांग को लेकर जोरदार प्रदर्शन किया। यह प्रदर्शन संभागीय उपनिदेशक शिक्षक कार्यालय के सामने हुआ, जहां बड़ी संख्या में शिक्षक और कर्मचारी एकत्रित हुए। प्रदर्शनकारियों का कहना है कि वे शिक्षा विभाग में हुए आईडी घोटाले के शिकार हैं, न कि दोषी। उनके पास सभी मूल शैक्षणिक और सेवा से जुड़े दस्तावेज मौजूद है, फिर भी पिछले 7 महीनों से उनका वेतन रोक दिया गया है। इससे उनके सामने गंभीर आर्थिक संकट खड़ा हो गया है। शिक्षकों ने सरकार से सवाल पूछा कि अब दोषियों की पहचान और जांच की प्रक्रिया जारी है, तो निर्दोष और पात्र कर्मचारियों का वेतन क्यों रोका गया। उनका कहना है कि वे रोजाना विद्यार्थियों को पढ़ा रहे हैं, नियमित रूप से विद्यालयों में अपनी सेवाएं दे रहे हैं, लेकिन बदले में उन्हें मेहनत की सही कीमत तक नहीं मिल रही है। हम यहाँ शिक्षण उपसंचालक कार्यालय में हैं। हमारा ये तीसरी चौथी बार यहाँ है हम, पर जो यहाँ की इंचार्ज मैडम है वो हमें एक भी बार नहीं मिली है। इसका मतलब अब क्या समजे, 7 महिन्यापासून आमचा पगार झालेला नाही। इथे आम्ही जवळजवळ 300 शिक्षक आहोत। आम्हाला बोगस हे पदवी दिलेली आहे यांनी, तर आमची शैक्षणिक पात्रता पूर्ण आहे। आम्ही सर्व इथे जमा झालेले शिक्षक DED BEd पात्र आहोत। मग जे आमचं DD जो ड्रॉप आहे याच कार्यालयातून तयार झालेला आहे आणि आम्हाला बोगस ठरवलेलं आहे। ते कागदपत्र आम्ही आमच्या घरी तयार केलेले नाही आहेत किंवा आम्ही स्वतः तयार केलेले नाही आहेत। मग आमचं कोणतंही निवेदन न देता किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता आमचं वेतन का बरं रखण्यात आलेलं आहे। आणि आमची एकच मागणी आहे की आमचं जे रखडलेलं वेतन आहे ते पूर्ववत सुरू करण्यात यावं। आणि आमच्या ज्या भावना आहेत, आमचे जे घर खर्च वगैरे आहेत, जे जेंट्स टीचर लेडीज टीचर आहेत, त्यांनी आपलं घर कसं चालवायचं, EMI आहेत, मुलांचे शिक्षण आहेत, आईबाबांचे आरोग्य आहे, दवाखाने वगैरे आहे, ते आम्ही कसं पूर्ण करायचं। अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा असतात आणि त्याच पूर्ण करायसाठी निदान आमचं जो मूळ वेतन आहे, मूळ पगार आहे, तो तरी आम्हाला देण्यात यावा। आम्हाला हीच मागणी आहे सर की आमचं फक्त पगार सुरू करण्यात यावा। जी पण यांची चौकशी आहे ती यांनी यांच्या स्तरावर सुरू ठेवावी। आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, जो खोटं असेल तो निघेलच, पण आम्ही खोटं नाही, तर आमचा पगार का बरं थांबवण्यात आलेला आहे।